हाय फ्रेंड्स, आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. तो वेलकम बॅक टू प्रांजलीज किचन. आजची आपली रेसिपीचं नाव आहे कुरडईची चटणी. कुरडई ही कुरडई आहे बघा. आपल्या कुरडया असतात ना, आपण तळतो, पुरणपोळी करतो तेव्हा त्याची भाजी करणार आहे आज आपण. तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते आपण आज बघूया. त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर प्लीज करा. आणि आज आपण आता वळूया आपल्या रेसिपीकडं. कुरडई घ्यायची, ती भिजत घालायची. चुरा असतो बघा खाली, अख्खी कुरडईपेक्षा चुरावाली कुरडई घ्यायची. तिला पाण्यात किमान 2 तास तरी भिजत घालायचं. मग ती अशी फुगून येते. हे बघा छान मस्त मध्ये. ओके. आणि आता त्याला लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला. कांदा, मी 2 मोठे कांदे घेतलेत. 6-7 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चिरून घेतल्यात बरं. आणि मग हे घेतले कढीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, हिंग. आता मसाले काय लागतात, काही जास्त मसाले नाही, एकदम सिंपल. मीठ चवीनुसार. ह्याच्यात थोडं मीठ कमी टाकायचं, कारण आपण कुरडई जेव्हा आपली घरी बनवतात ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये भरपूर मीठ टाकलेलं असतं, तर त्याच्यामध्ये थोडं कमी जाणार मीठ. हळद, अर्धा चमचा हळद मसाल्याच्या डब्यातली. 1 चमचा मसाल्यातल्या डब्यातला काळा मसाला. हा माझा घरगुती मसाला आहे, माझी मम्मा करून देते, ही मला छान असतो. त्याच्यात बाकी कुठल्या मसाल्यांची गरज पडत नाही हा मसाला असला तर. जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही थोडंसं धनेपूड, जिरेपूड टाकू शकता. आणि हे लाल तिखट. ठीक आहे. आता आपण वळूया. हे बघा, मी इकडं कढई तापत ठेवली. ह्याच्यात ह्या भाजीला आहे ना, कुरडयाच्या चटणीला जास्त तेल लागतं. तर मी जवळपास 5 ते 6 चमचे तेल टाकलेलं आहे. 6 चमचे तेल टाकलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहे. हे बघा, पहिले मोहरी टाकली, ही तडतडली की आपण जिरे टाकू. मोहरी चांगली तडतडून द्यायची. ती जर फुटली तर ती चवीला चांगली लागते, नाही तर दाताखाली कच्ची कच्ची लागते. थोडा वेळ लागतो पण ती तडतडते व्यवस्थित छान. ठीक आहे. आता आपली मोहरी तडतडलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकूया. अर्धा चमचे जिरे टाकलेत मी. नंतर चिमटभर हिंग. ती टाकल्यानंतर आपण जो लसूण बारीक चिरून घेतला होता तो टाकायचा. ठीक आहे. लसूण थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा. आता कढीपत्ता आणि कांदा दोन्ही मिळून टाकूया. कढीपत्ता टाकला पहिला, कांदा. कांदा छान फ्राय करून घेऊया. इकडे आपण कांदा छान फ्राय करून घेऊया. ह्याला ब्राऊन होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण जी कुरडई पाण्यात भिजत घातलेली होती तिला आपण गाळून घेऊया. अशी ह्याच्यातनं काढून चाळणीत निथळत ठेवायची. जी आपण कुरडई पाण्यात भिजत घातली होती तिला आता आपण त्याच्यातलं पाणी काढून घेतं, चाळणीमध्ये ठेवायचं. आपला कांदा परतेपर्यंत ह्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं. आता आपण आपल्या कांद्याला बघू कसा झालाय तोपर्यंत. कांदा ब्राऊन झाला की आपण हे कुरडई मसाले टाकून घेऊ आणि मग कुरडई टाकायची. तोपर्यंत मी कांदा फ्राय करून घेते. हे बघा, आपला कांदा परतून झालेला आहे. या भाजीला ना कांदा थोडा जास्त पाहिजे. चटणी करतोय ना आपण, तर मग कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं. मी हे 2 लोकांसाठीच भाजी करते, पण मी 2 मोठे कांदे घेतलेत. आता आपण गॅस बारीक करून घ्यायचा थोडासा. आणि आता हे सगळे मसाले ह्याच्यात टाकून द्यायचे. सगळेचे सगळे टाकून द्यायचे. एकदम हलवून घेऊया. ठीक आहे. आणि आता तेलातच आपण कोथिंबीर टाकणार आहोत. हे बघा, सगळी कोथिंबीर तेलात टाकून द्यायची. तिला पण छान परतून घ्यायचं. आणि आता आपला
मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे कुरडई. हे बघा, आता हिला छान हलवून घ्यायची. मुलांना आपण ही भाजी नूडल्सची भाजी म्हणूनही करून खाऊ घालू शकतो. खूप आवडीने खातात आणि चविष्ट पण लागते ही भाजी. आणि खरंच ही खूप चांगली हेल्दी असती. गव्हाचा चिकापासून बनलेली असते, त्याच्यामुळे ही खूप खूप हेल्दी असते भाजी खायला. ही खायला पाहिजे. आता ही भाजी परतून झालेली आहे. आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला थोडा वेळ वाफवून घेऊया. मग मी तुम्हाला दाखवते ही भाजी कशी बनते. बघा, एकदा छान परतून घ्यायची अशी. हे बघा, मी ह्याला एक 5 मिनिटं आता झाकून ठेवणार आहे, मग नंतर दाखवते. एक 2-3 मिनिटं वाफवलेली आहे भाजी. आता आपण हिला उघडून बघूया ही कशी झाली. हिला काही जास्त वेळ लागत नाही वाफलायला. ही वाफवली गेलेली आहे भाजी. बघा, वाफा निघत आहे. आता ही भाजी खायला तयार आहे. हिला आपण भाकरीबरोबर एकच नंबर लागते ही भाजी. जर भाकरी नाही आवडत कोणाला तर पोळीबरोबर खाऊ शकता. एकदम एक नंबर लागते ही भाजी. ट्राय करून बघा, कशी वाटली ती सांगा कमेंट्समध्ये. आता आपण हिला बाउलमध्ये काढून घेऊ. हे बघा, आता ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही हिला भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त लागेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.